नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. नमस्कार, मी रमेश जाधव. आता अमरापूर येथे योगेश महाडिक यांचं महाडिक क्लिनिक आहे. या महाडिक क्लिनिकचं एक वेगळंपण आहे. वेगळंपण म्हणजे हे मोफत आरोग्य सेवा देत आहेत आणि ही आरोग्य सेवा कशी चालती, यासाठी दिली जाणारी मदत नक्की काय आहे, या पाठीमागचं रहस्य ते आपण डॉक्टर योगेश महाडिक यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. कशा पद्धतीने ही आरोग्य सेवा सुरू असते? आता मी डॉक्टर योगेश महाडिक. आपलं अमरापूरमध्ये हॉस्पिटल आहे. साधारणतः 9 वर्ष झाली आपल्याला इथं आपण हॉस्पिटल ओपीडी करतोय. पण आपलं प्रॉपर गाव नेवरी. तर आपण ह्याच्याबरोबर ह्या व्यवसायाबरोबरच आपल्या नेवरीमध्ये काहीतरी करता येईल का? हे आमच्या डोक्यात होतंच. आणि ओपीडी बघताना, पेशंट बघताना आमच्या हे लक्षात आलं, की काही गरजू लोक असतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात. त्यांना प्रत्येकाला सुद्धा असं हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन चांगली आरोग्य सेवा घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही. नेवरीमध्ये प्रत्येक आठवड्यातून एकदा रविवारी मोफत आरोग्य सेवा चालू केली आहे. त्यामध्ये इंजेक्शन, गोळ्या, तपासणी हे वगैरे सगळे असतात. आम्ही पूर्णतः मोफत करतो. त्याच्यानंतर असं चालू होतं. 7-8 महिने झाले. 7-8 महिने झाल्यानंतर माझ्या हे लक्षात आलं, की ह्याला आर्थिक खर्च खूप आहे. एक दिवस कोणीही शिबिर घेऊ शकतं. पण आपण एवढं 7-8 महिने घेतोय आणि आपल्याला पुढं कायम चालू ठेवायचं आहे. पण ह्या कंडिशनला आपल्याला कुणाची तरी अर्थसहाय्याची गरज होती. त्याशिवाय आपण 2, 3, 4 वर्ष किंवा इथून पुढं कंटिन्यू करू शकत नाही. ह्या वेळेला आपल्याला सुशांत भैय्या महाडिक आमचे मित्र यांनी आर्थिक सहाय्याची मदत केली आणि त्यामुळे तिथून पुढे आजपर्यंत अविरतपणे मोफत आरोग्य सेवेची आरोग्य सेवा आम्ही देत आहोत आणि इथून पुढे सुद्धा देण्याचा आमचा मानस आहे. आणि सुशांत भैय्या महाडिक यांनी आम्हाला तो शब्द दिलेला आहे, की इथून पुढे डॉक्टर तुम्हाला कोणतीही गरज वाटली तर आम्ही आहे. पण आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी आपण काहीतरी करत राहिलं पाहिजे. तुम्ही करताय ती चांगली गोष्ट आहे. ह्याच्या पाठीमागं आमचा काहीतरी हात असावा. आर्थिक हात असेल, बाकीची कोणतीही मदत असेल, ती लागली तर आम्ही द्यायला तयार आहे. पण तुम्ही इथून पुढे कायम चालू ठेवा. आणि फक्त नेवरीच नाही तर नेवरी बरोबर बाकीच्या गावात सुद्धा भाजप मेडिकल सेलच्या माध्यमातून ही आरोग्य सेवा पुढं कशी वाढेल हे आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे सुशांत भैय्या महाडिक यांच्या पाठीमागं राहणं आपल्या वांगी जिल्हा परिषद गटाच्या प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे. कारण ते पहिल्यापासूनच समाजसेवा करत आलेले आहेत. प्रत्येक दीनदुबळ्याच्या मागं उभे राहत आलेले आहेत. त्यामुळं त्यांच्या पत्नी सौ स्नेहाताई सुशांत भैय्या महाडिक आज वांगी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. तर त्यामुळे येणाऱ्या 5 तारखेला 5 फेब्रुवारीला आपण समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करावं ही माझी सगळ्यांना नम्र विनंती. सुशांत भैया यांच्यामुळं गावात मोफतच औषध गोळ्या औषध मिळत्या त्या आणि तपासणी केली जात्या आजारी लोकांसनी. मला 2-3 वेळा उपचार झाले, तिथं तपासणी झाली. आरोग्य माझं आता चांगलं आहे आणि ह्यांच्या माध्यमातून जास्त लोक आता या लागले, त्यासनी पण मोफतच औषध गोळ्या मिळते, त्या तपासणी केली जात्या. गावामध्ये मोफत आरोग्य सेवा दिली जाते, त्याबद्दल काय सांगाल? आरोग्य सेवा ही भरपूर दिली जाते. कारण त्यांच्याबद्दल त्यांनी हर व्यक्तीसाठी, विषयासाठी, आरोग्यासाठी, ह्याच्यासाठी व्यवस्थित करतात ते आणि देतात ही व्यवस्थित देतात आणि त्यांच्यासाठी गोरगरिबांना फायदा होतो. सुशांत भैय्या महाडिक यांच्या ह्याच्यातून आठवड्यातून 1-2 वेळा मोफत शिबिर भरलं तर जातच. ह्याच्याशिवाय मोफत दुसऱ्या गावात यदगाव असो, खेरडवांगी असो, आपले आंबेगाव असो, ह्या देखील गावात मी मोफत शिबिर बऱ्याच वेळा त्यांनी राबवलेलं आहे. त्यामुळं सर्वसाधारण जनतेला त्यांच्यापासून भरपूर फायदा मिळालेला आहे. या शिबिरामध्ये काय काय घेतलं जातं आणि औषध गोळ्या कशा पद्धतीनं फ्री दिल्या जातात किंवा कशी सेवा असते? सेवा कशी म्हणलं तर गेलं तर प्रथमोपचार तर करतातच. त्याच्यानंतर जे काही पेशंट तिथे जातात, त्यांना बरोबर तपासणी केली जाते. त्याच्यानंतर जर पेशंट एकदम जर हे असेल तर त्यांना बरोबर वेळेवर उपचार इथं आमच्या गावामध्ये मोठं ग्रामीण रुग्णालय आहे. तिथे व्यवस्थित उपचार केले जातात. गावातील आणि भागातील गरीब जनतेला
याचा फायदा होतोय? भरपूर होतो. बऱ्यापैकी म्हणजे भरपूर होतो. संग्रामभाऊ देशमुख यांच्या माध्यमातून, सुशांतभाया महाडिक यांच्या ह्याच्यातून भरपूर फायदा होतो. आमच्या नेवरी गावात मोफत शिबिर, मोफत आरोग्य सेवा चालू आहे. घरोघरी परवा HBचं म्हणजे तपासणी झाली. महिलांना घरोघरी जाऊन HBची तपासणी केली. एकदा इथे आरोग्य शिबिर होते त्यावेळेला पूर्ण जवळ-जवळ 3,500च्या म्हणजे ब्लड टेस्ट होत्या. त्या पूर्ण मोफत केल्या त्यांनी. हे सर्व सुशांतभाया महाडिक यांच्या प्रयत्नानं चालू होतं. बऱ्याच महिलांनी त्यांना म्हणजे भाग घेऊन शिबिरात त्यांना संधी मिळाली आणि जे गरीब आहेत ना, म्हणजे आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना एवढ्या सगळ्या महागड्या टेस्ट करणं शक्य नव्हतं. पण त्यांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे सगळं मोफत मिळालं. कुणाकुणाला HB कमी होता, त्याचे औषधोपचार पण म्हणजे मिळाले मोफत. त्यांचं काम सगळ्या गोरगरिबांसाठी आहे. व्यवस्थित करतात ते, सगळ्यांना गरिबांना मानतात. म्हणजे सर्वसामान्याचा नेता असं कुठून असं कधीही रात्री फोन केला वगैरे तरी ते आम्हाला उपलब्ध होते.